मुंबईत धोकादायक झाड कोसळून तिसरा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय। कुर्ल्यात युनुस शेख यांचा झाड कोसळून मृत्यू झालाय। मोठी बातमी येते कुर्ल्याहून झाड कोसळून बळी जाण्याचं सत्र आजही सुरूच आहे। मुंबईत मागच्या आठवड्याभरात अनेक प्रकार घडले आहेत, मात्र झाड कोसळून आज तिसरा बळी गेल्यामुळे पालिकेच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कुर्ल्यात झाड पडून झालेल्या मृत्यूवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे। आम्ही स्वतः उपाययोजना केली, मोठी टेबल बिबल त्याच्यावर ठेवून दिले। कोणी लोकांनी चुकून पाय देऊ आडवा असं होता, पाय दिला तर ते झाकणाचं वर होणार आणि नागरिक आतमध्ये जाणार। आणि कोस्टल रोडला होतो, आता पण अखंड कोस्टल रोड गळतोय। सगळं आम्ही आरोप नाही करतोय, आमचं म्हणणं आहे लक्ष द्या। सही करायला वेळ नसतंय तर मग लक्ष कुठे आहे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांबरोबर तुमचं चालू असतं? काय म्हणावं काय म्हणावं, कुठे बिझी असता? शिवसेना सत्तेत होतो, आम्ही पण होतो त्या ठिकाणी। ज्यावेळी किशोरीताईंकडनं सांगितलं जातं की ह्याच्यावरती काहीच विशेष सभा लावत नाही, विशेष सभा 3 लावल्यात। आणि आता परवाच्या दिवशी जेव्हा त्या माझ्या दालनात आल्या तेव्हा त्यांना, त्या माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे। एखादं पत्र दिल्यानंतर 3 दिवस आपल्याला एमएस डिपार्टमेंटला द्यावे लागतात, पूर्ण 227 नगरसेवकांना अजेंडा, फोटो, पत्र वगैरे पोहोचेपर्यंत, आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो। पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या त्याचे नियम निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईने, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे।